Okay. So, guys, once again, a very warm good morning and welcome for Data Science and AI/ML batch course 90 days ITR program. So, last session मध्ये आपण सेट हा कॉन्सेप्ट डिस्कस केला होता, राईट? सो यस, कोण सांगेल मला सेट काय असतं? सांगा मॅडम. सो व्हॉट इज अ सेट? येस, ऑनलाईन मेंबर ओमकार नागपुरे. सेट काय असतो? कलेक्शन ऑफ डेटा. त्याला काय म्हणता? कलेक्शन ऑफ डेटाला कलेक्शन ऑफ डेटा म्हणतात, सेट म्हणतात. ओके. सो मग टपल्स काय? कलेक्शन ऑफ डेटा. लिस्ट काय? कलेक्शन ऑफ डेटा. मग आता यांच्यामध्ये मला सेट काय असतो थोडस क्लिअर डिफाईन करा. इट्स अ म्युटेबल अँड येस, इट्स म्युटेबल अँड इट कॅन हँडल युनिक व्हॅल्यूज, राईट? सो कोणते कोणते मेथड असतात? लास्ट कोणते कोणते मेथड असतात सेटच्या? तिथे लिहिलं असेल ना. असं हवेत नका बघू, ब्रह्मदेव सांगणार नाही आपल्याला. त्यात वाचून जरी सांगितलं तरी चालतं. हा, ऍड, रिमूव्ह, डिस्कार्ड, पॉप, क्लिअर, युनियन, इंटरसेक्शन, अजून इंटरसेक्शन नंतर डिफरन्स, डिफरन्स नंतर सिमेट्रिक डिफरन्स, राईट? ओके, ग्रेट. सो आपण हे पण बघितलं होतं की जेव्हा आपण सेटला मॉडिफाय करतो तेव्हा बेसिकली तो चेंज होतो. एम्प्टी सेट कसा डिफाईन करता बरं? एम्प्टी सेट कसा डिफाईन करतात? सेट ऍक्च्युली काल बोलताना मी थोडस चुकलो. बेसिकली हे जे सेट, लिस्ट, टपल आपण यूज करतो ना, हे कन्स्ट्रक्टर असतात. ओके, इट्स नॉट अ फंक्शन. मी काल बोलताना थोडंसं चुकलो होतो. सेकंड बॅच मध्ये मी ते थोडं नोटीस केलं. बेसिकली वी यूज अ सेट कन्स्ट्रक्टर, राईट? ओके. सो लिस्ट, टपल आणि सेट मध्ये कोणाला इंडेक्सिंग अलाव नाही? सेटला इंडेक्सिंग अलाव नाही. बट जर मला सेटची एक व्हॅल्यू रीड जर करायची असेल तर कशी करू शकतोय आपण? सिंगल व्हॅल्यू सेटची रीड करता येते का? येस, नाही करता येत. सेटची सिंगल व्हॅल्यू रीड करता येत नाही. पण जर करायची असेल तर काय करावं लागतं? त्याला जो सेट असतो त्याला लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग इंडेक्सचा यूज करून ती व्हॅल्यू रीड करायची. सो मला सांगा, जर सेट मधून लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय मेथड, कोणता कन्स्ट्रक्टर यूज करतो आपण? लिस्ट, राईट? आणि जर लिस्टला जर का सेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सेट कन्स्ट्रक्टर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड. चला, आज आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहे. अँड so yes, we are going to discuss the next part, and that is going to be dictionaries. Okay, so let's start this one. Okay, we will just start it very quickly. Yes, online member screen दिसते का? हो दिसते. Okay, great. Okay, let's go with our batch, and today is our day 8. Okay, yes. Okay, great. So चला याला VS Code मध्ये ओपन करूया. And now we are going to start the next part that is called as a dictionary. Okay,
Dictionary is one of the very important data type inside Python. Okay. तर आतापर्यंत आपण कॉम्प्लेक्स डेटा टाइप मध्ये लिस्ट, टपल्स आणि सेट हे 3 लर्न केले. नाउ दिस इज गोइंग टू बी वन मोर विच वी आर गोइंग टू लर्न इट ओव्हर हियर. ओके. चला तर मग आता याला आपण थोडी इम्प्लिमेंट करूया अँड लेट्स वर्क ऑन दिस वन. तर बेसिकली जस्ट आय विल से डिक्शनरी dict.py. Okay. So what is a dictionary? Basically, it's a collection of data. Okay. In key value pair. Key and value. बेसिकली जर की व्हॅल्यू पेअर मध्ये तुम्हाला जर डेटा स्टोअर करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण डिक्शनरी यूज करतो. ओके. मग आता हा डेटा असा का स्टोअर करायचा, तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन आला असेल, बरोबर की नाही? ओके. असा एक विचार करा की मला एका प्रॉडक्टचा डेटा स्टोअर करायचा आहे. आतापर्यंत आपण प्रॉडक्टचा डेटा कसा स्टोअर करू शकतोय? सो वी कॅन जस्ट यूज अ लिस्ट, राईट? येस. सो वी कॅन जस्ट यूज अ लिस्ट. कशी? सो इथे मी मध्ये अंडरस्कोर लिस्ट आणि प्रॉडक्टचा आपण इथे नेम घेऊ शकतोय. सपोज डेल. त्याची कॉस्ट घेऊ शकतोय. सपोज 65,000. ओके. त्यानंतर लाईक त्याचं वेट घेऊ शकतोय. ओके. लाईक 1 kg. ओके. त्यानंतर लाईक जनरेशन, लाईक 7 जनरेशन, सॉरी 13 जनरेशन. ओके. त्यानंतर अजून काय घेऊ शकतो आपण त्या लॅपटॉपच्या रिलेटेड? सपोज प्रोसेसर घेऊ शकतोय. ओके. सपोज i7, इंटेल i7. अजून काय घेऊ शकतोय? रॅम, सपोज 16 GB. सो इफ यू थिंक केअरफुली, एक लिस्ट मध्ये आपण हा डेटा स्टोअर करू शकतो. सेम डेटा आपण टपल मध्ये पण स्टोअर करू शकतोय, राईट? फक्त आपल्याला काय करायचं इथे? राऊंड ब्रॅकेट द्यायचे. व्हेरी गुड. काय द्यायचे इथे? राऊंड ब्रॅकेट. आणि सेम डेटा तुम्ही सेट मध्ये पण स्टोअर करू शकताय. ओके. सेम डेटा काय करू शकतो आपण? सेट मध्ये पण स्टोअर करू शकतो. इथे काय देणार आपण? कर्ली ब्रेसेस. व्हेरी गुड. So basically, one thing can be, we can just write this one thing in 3 different ways. Okay, but यांच्यामध्ये ऑब्विसली फरक आहे तेवढा. डिफरन्स आहे. काहींमध्ये इंडेक्सिंग वर्क होते, काहींमध्ये युनिक डेटा असतो, काहींमध्ये इंडेक्सिंग काम करत नाही. बट इथे प्रॉब्लेम असा आहे की मी तुम्हाला हे जे दाखवलं हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही IT प्रोफेशनल आहात. हे जर मी एखाद्या मेकॅनिकल किंवा सिव्हिल वाल्या मुलाला जर दाखवलं, ज्याला लॅपटॉप संदर्भात काहीच माहित नाही, त्याला समजेल का? नो. he will be not able to understand it. त्यामुळे की व्हॅल्यू पेअर जर असेल तर त्याने खूप सोपं होतं. अँड दॅट्स वाय द डिक्शनरी वॉज इंट्रोड्यूस. ओके. सो डिक्शनरी जी असते ती जावा स्क्रिप्ट मध्ये त्याला JS ऑब्जेक्ट पण म्हणतात. म्हणजे दोन्ही सारखेच आहे. ओके. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू राईट अ डिक्शनरी. सो एक डिक्शनरी जी असते ती तुम्ही सिम्पली की व्हॅल्यू पेअरने आपण डिफाईन करतो. जसं मी म्हटलं इथे नेम. ओके. जस्ट यू नीड टू राईट अ सिंगल कोट और डबल कोट फॉर की. इथे काय म्हटलं आपण? प्राइस. ओके. अँड सी आय एम युजिंग कोमा सेपरेशन फॉर दिस. त्याचबरोबर हा झाला वेट. ओके. त्याचबरोबर हे झालं जनरेशन. थर्टीन जनरेशन. Then the next is processor. Okay. And the last will be RAM. So इथे आपल्याला काय समजून येतंय? That a dictionary is nothing but it's a set of key value pair. इथे की जी असते ती युनिक असते. की काय असते? युनिक असते. म्हणजे जसं मी इथे रॅम म्हटलोय, तर मी परत इथे रॅम जर यूज केली, दिस इज नॉट ऍक्च्युअली अ व्हॅलिड वे. ओके. दिस इज नॉट अ व्हॅलिड वे. इथे
कीज डुप्लिकेट नकोय, पण व्हॅल्यू डुप्लिकेट असू शकताय. सपोज मी ते म्हणलो 16 GB रॅम, तर इथे मी असं म्हणू शकतो की लाईक से मेमरी, ओके, 16 GB. सो याचा अर्थ काय होतो की ह्या काय असतात, युनिक असतात, पण व्हॅल्यू काय असतात, डुप्लिकेट असू शकतात. ओके, सो यू कॅन हँडल अ डिक्शनरी इन दिस वे. So basically dictionary is a set of key value pair where keys are unique and values can be duplicated. You can write a keys with the string logic. And yeah, to identify record, it's very easy to do that. समजतंय का? जे मी सांगतोय ते कळतंय का? तर सेटमध्ये आणि डिक्शनरीमध्ये फरक काय आहे? बेसिकली सेट ओनली हॅज अ रेकॉर्ड विथ व्हॅल्यूज. ओके, सेटला की नसते. बट when it comes to a dictionary, it has a set of key value pair. ओके, एक एम्प्टी डिक्शनरी जी असते ती तुम्ही अशी पण डिफाईन करू शकता. आय कॅन जस्ट अंडरस्कोर डिक्ट अंडरस्कोर 1 कर्ली ब्रॅकेट, किंवा तुम्ही डिक्शनरी अशी पण डिफाईन करू शकताय. सो आय विल जस्ट से डिक्शनरी अंडरस्कोर 2, आणि इथे आपण डिक्शनरीसाठी डिक्ट कन्स्ट्रक्टर वापरतो. इथे पण तुम्ही यूज करू शकता. सपोज मी ते म्हटलो नेम ॲज दीपक and age as 36. So what it means? It means that there are three different ways to write a dictionary. A dictionary with a data, a dictionary with an empty logic, or you can just use dict over here. यापैकी तुम्ही कोणतंही लॉजिक वापरलं डिक्शनरी तरी चालतं. असं कंपल्सरी नाहीये की डिक्शनरीमध्ये की व्हॅल्यू पेअर असतीलच. इट मे हॅव इट, इट मे नॉट हॅव. समजलं? प्रत्येकाला लिहून घ्या. सो डेफिनेशन कशी लिहिणार? अ डिक्शनरी इज अ सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. नोट्स दिलेले आहेत मी तुम्हाला डे 4च्या. येस, ऑनलाईन मेंबर झाल्यानंतर हँड रेज करा प्लीज. दिसतंय का? हा, दिसत नाही? झालंय? ओके, नाउ लेट्स अंडरस्टँड हाऊ टू रीड अ रेकॉर्ड.
तर एक डिक्शनरीचा रेकॉर्ड आपण कसा रीड करू शकतोय हे बघू. तर बघा, रीड करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड असतात. किती मेथड असतात? सॉरी, त्याला दोन वेज असतात, नॉट अ मेथड. तर आपल्याकडे दोन वेज आहे. तर कोणते कोणते वेज आहे? फर्स्ट इज आय कॅन जस्ट से प्रिंट जस्ट इथे मी अंडरस्कोर डिक्शनरी स्क्वेअर ब्रॅकेट आणि सिंगल कोट मध्ये आपण इथे व्हॅल्यू पास करू शकतो. लाईक आय एम जस्ट युझिंग नेम. चला याला रन करूया. सो जस्ट आय से स्प्लिट टू पोझिशन टू द राईट. जस्ट आय विल से पायथॉन 3 आणि फाईल नेम. बघा इथे डेल प्रिंट झालंय प्रिंट, राईट? नाव देर इज वन मोर वे इज देर. जस्ट आय विल से प्रिंट अंडरस्कोर डिक्ट, ओके, डॉट गेट आणि त्यानंतर आपण स्ट्रिंग पास करूया. सो आय विल जस्ट से नेम. म्हणजे आपल्याकडे कोणती मेथड आहे रीड करण्यासाठी? गेट. सो इफ आय रन दिस यू विल सी दॅट इट विल प्रिंट द डेट. आता दोन्हीमध्ये फरक काय तो समजून घ्या. सपोज जर इथे अशी एखादी प्रॉपर्टी मी यूज केली जी नाहीये, सपोज मी लोकेशन म्हटलो, LOC, की आहे का आपल्याकडे? सो इन दॅट केस इट विल क्रिएट एन एरर. काय होईल इथे? एरर क्रिएट होईल. बट इफ द सेम थिंग आय डू विथ LOC विथ गेट मेथड, टेक्निकली हा एरर जनरेट करत नाही. काय रिटर्न करेल तो? ना. काय रिटर्न करेल? So whenever you are using a curly bracket, a square bracket, okay, it will create an error if a key is absent. किंवा ते available नाही. But if you use get method, it won't generate an error. जर की नसेल तर काय रिटर्न करेल तो? काय रिटर्न करेल? ना. ओके, हे क्लिअर आहे सर्वांना? येस. नाउ देर इज वन मोर वे इज देअर टू रीड अ रेकॉर्ड, आणि तो असतो लूप इटरेशन. कोणता वे आपल्याकडे? लूप इटरेशन. सो इथे मी जर असं यूज जर केलं, फॉर व्हॅल्यू इन and then I can just use dictionary. Okay, and if I just say print, तर इथे काय होणार आहे? टेक्निकली जर मी प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, यू विल सी दॅट इट विल प्रिंट ऑल द कीज. दिसतंय का? काय प्रिंट करेल तो? कीज. कीज म्हणजे आपल्या कोणत्या कोणत्या कीज आहे? नेम, प्राइस, वेट, जनरेशन, प्रोसेसर, रॅम आणि मेमरी. So basically it will actually provide us a key. पण आपल्याला की नकोय, मला काय हवंय? व्हॅल्यूज हवे. काय हवंय आपल्याला? म्हणजे टेक्निकली इथे काय मिळतं आपल्याला? कीज. ओके, तर जर आपल्याला असं नकोय, फक्त व्हॅल्यूज जर हवे असेल, तर अशा केसमध्ये आपण डिक्ट डॉट, म्हणजे जे पण डिक्शनरीचं ऑब्जेक्ट आहे, डॉट, ओके, then we can just use a method called as values. तर इथे काय मिळते आपल्याला? त्याची व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल? व्हॅल्यू. So if I clear this and if I try to run this, you will see that first याने पूर्ण नेम प्रिंट केले, म्हणजे कीज, कारण इथे की प्रिंट करतोय. त्यानंतर बघा याने व्हॅल्यू प्रिंट केल्या. दिसतंय का? राईट. यांच्या समोर मी व्हॅल्यू असं लिहिल, म्हणजे ते सोपं जाईल समजायला. आणि इथे आपण काय करूया? की यूज करूया. सो नाव लेट मी जस्ट रन दिस. तर बघा याने काय प्रिंट केलं? सर्व कीज. आणि सेकंड इटरेशन मध्ये काय प्रिंट झाल्या? व्हॅल्यू. जर मला कीज आणि व्हॅल्यू सोबत जर हव्या असतील, कशा हव्या आपल्याला? की व्हॅल्यू सोबत हव्या. सो इन दॅट केस we can use one more function called as items. काय यूज करणार आपण? आयटम्स. तर बेसिकली हा सेट ऑफ की व्हॅल्यू देतो आपल्याला. काय देणार आहे? सेट ऑफ की व्हॅल्यू. सो जस्ट आय विल से हियर की, आणि सिंगल कोड मध्ये आपण स्पेस देऊन असं. सो नाव यू विल सी दॅट इफ आय ट्राय टू रन दिस, बघा नेम इज डेल, प्राइस इज
65,000. Weight is 1 kg. Generation is 13. Processor is Intel i7. RAM is 16 GB. Memory is 16 GB. म्हणजे काय, जर तुम्ही इटरेशन मध्ये फक्त नेम जर पास केलं तर काय भेटतं आपल्याला? यस, जर व्हॅल्यूज पास केले तर काय भेटेल? आणि जर मी आयटम्स मेथड यूज केलं तर काय मिळेल? की आणि व्हॅल्यू. आता इथे अजून एक मेथड असते ज्याला की म्हणतात. म्हणजे जर फक्त की हवे तर हे पण चालतं. बट ऑलरेडी इट प्रोव्हाइड दिस थिंग इन शॉर्टकट वे. सो तुम्ही यूज केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालेल. समजलंय? सो दीज आर द 3 ways to read a record. Square bracket, gate method, and iteration. In iteration, there are 3 ways are there. Either you can read a key, either you can read a value, or either you can read a key value. समजतंय का? जे मी सांगतोय ते कळतंय का? येस. ट्राय आउट करा. जस्ट राईट दिस जाऊन.
स्टार्ट. ओके. सो माझा एक क्वेश्चन आहे आता सर्वांना. तुमच्याकडे जिओचं सिम आहे का? म्हणजे अंबानीला सगळेच पैसे देत आहे, राईट? सो जिओचा एक प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष जेमिनाय किंवा गुगल प्रो भेटतं. काय भेटतं? गुगल प्रो. जेमिनाय नाही, गुगल प्रो भेटतं. त्यामध्ये गुगल प्रोचे सगळे फीचर्स भेटतात, इन्क्लुडिंग युअर आय थिंक सो जेमिनाय कोडिंग अकाउंट ऑल्सो. तर ते जे पार्ट आहे ना, तो मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेल की तो कसा अटॅच करायचा. अँड देन यू कॅन स्टार्ट डेव्हलपिंग युअर प्रोजेक्ट्स. ओके. त्याचबरोबर लर्निंग डेव्हलपमेंटसाठी पण तो चांगला आहे आणि प्रोमध्ये सगळे फीचर्स भेटतात तुम्हाला, सर्व फीचर्स. असं एक पण फीचर नाही जो भेटत नाही. म्हणजे तुम्ही 1 वर्ष आणि त्यामध्ये कधी 5 TB स्पेस पण भेटतो. ओके. सो 5 TB स्पेस प्लस सर्व गुगलचे फीचर्स तुम्हाला 1 वर्षासाठी फ्री भेटत आहे. सो मी विचार करा की जिओने किती पैसे दिले असेल गुगलला, ओके, हे करण्यासाठी. त्याची आपल्याला काही घेणदेण नाही. बट द थिंग इज दॅट की तुम्ही जर ते अकाउंट ओपन केलं, ज्याचं अनलिमिटेड 5G असतं, तो त्याला प्रो फ्रीमध्ये भेटतं 1 वर्षासाठी. ओके. सो ज्याचं अनलिमिटेड 5G असतं त्याला मिळतं. आता बेसिकली माझा जर विचार केला तर मी मागच्या 3 वर्षांपासून जिओचं इयरली रिचार्ज मारतो 365 डेजचं. तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट मला ते पॅकेज भेटून गेलेलं आहे. जर तुम्हाला ते पॅकेज असेल तुमच्याकडे तर मी सजेस्ट करेल की तुम्ही त्याचा यूज करा. ओके. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी जिओचा ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये तुमचा करंट प्लॅन अनलिमिटेड 5G जर असेल, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही लगेच रजिस्टर्ड करा. पण तुम्ही, माझं असं सजेशन आहे की एक वेगळा मेल ID बनवा आणि तो रजिस्टर्ड करा. कारण भविष्यात काय, तुम्ही 5 TB डेटा अपलोड केला आणि जेव्हा तुमचं वर्ष संपल तर जीमेल ब्लॉक होऊन जाईल ऑटोमॅटिक, मेलच येणार नाही. आणि जो डेटा आहे 15 GB वरती तो डिलीट होऊन जातो ऑटोमॅटिक. तर तो एक गेम आहे ऍक्च्युली, नंतर तुम्हाला एंगेज ठेवण्यासाठी, पैसे लुबाडण्यासाठी. बट आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की आपण कोडिंग करायची आपल्याला. तर त्यामध्ये तुम्हाला कोडिंग, जेमिनी आहे, ओके, त्यानंतर परत त्यांचे जे नॅनो बनाना आहे, तर खूप सारे त्यांचे टूल्स आहे, नोटबुक LM, हे सगळे तुम्हाला हाय लेवलला फ्री ऑफ कॉस्ट भेटतात 1 वर्षासाठी. ओके. आणि जर तुमच्याकडे EDUचं अकाउंट असेल, EDU, एज्युकेशनल अकाउंट फॉर द स्टुडंट, तर तुम्हाला अजून काही AI टूल्स आहे जे 1 वर्षासाठी फ्री भेटतात. ओके. ज्यांचं एअरटेलचं अकाउंट आहे त्यांना ते फ्री भेटतात त्या केसमध्ये. सो माझं असं सजेशन आहे की तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा. आत्ता चालू आहे जून, तर पुढच्या जूनपर्यंत म्हणजे तुमचं सेमिस्टर संपेपर्यंत तुमच्याकडे AI अवेलेबल असेल. तुम्हाला विकत घ्यायची आवश्यकता पडणार नाही. समजतं जे मी सांगतोय ते? ओके, गुड. ओके, नाउ लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, लेट्स कंटिन्यू विथ अवर पार्ट. सो अजून एक, प्रोजेक्टचा तेवढा लोड घेऊ नका. त्याचं रिझन असं आहे की आपल्याला हे लर्निंग पण करायचंय आणि प्रोजेक्टला साईड बाय साईड डेव्हलप करायचंय. तर प्रोजेक्ट तुम्ही आता लगेच बनवू शकत नाही. अजून तुम्हाला 20 दिवस लागतील प्रोजेक्ट स्टार्ट करायला. हा जो पहिला महिना असतो ना, हा फाउंडेशनचं लेक्चर असतं. मी हे रोटेगावमध्ये आणि MIT येवल्यामध्ये सांगितलेलं आहे आणि आय थिंक सो SND मध्ये सांगितलं होतं. पहिला जो महिना असतो ना, तो फाउंडेशनचं लेक्चर असतं. आपले फाउंडेशनचे लेक्चर 1 महिन्यामध्ये म्हणजे या 30 पर्यंत संपून जातील. त्यानंतर मग तुमचं ऍक्च्युअल प्रोजेक्ट डेव्हलपमेंट तुम्ही स्टार्ट करू शकताय. ओके. तर हा महिना तुमचा फाउंडेशनवरती खूप कॉन्सन्ट्रेट करा. लेक्चर्स बघा, रेकॉर्डिंग परत परत बघत चला. आणि त्यानंतर जिथे जिथे तुम्हाला वाटतं की नाही मला प्रॅक्टिस करायची, मॅक्झिमम प्रॅक्टिसवरती वर्कआउट करा. माझं जे 1:30 वाजेचं लेक्चर आहे ते तिकडे आहे. ओके. सो प्रॅक्टिससाठी ज्याला ज्याला यायचंय ते तिथे येऊ शकताय. V3 कॅनडा कॉर्नर असं सर्च करा, तुम्हाला V3चं ऑफिस भेटेल. ओके. किंवा नौकर हॉस्पिटलला सर्च करा, कॅनडा कॉर्नर नौकर हॉस्पिटल, तर तिथे तुम्हाला ते भेटून जाईल. ओके. अजून एक दवाखाना आहे माऊसकर म्हणून आहे. तर ते पण एक खूप गुगलवरती तुम्हाला पटकन भेटून जाईल, कॅनडा कॉर्नर माऊसकर. त्याच्या समोरच 40 मीटरवरती ते ऑफिस आहे. ओके. तर तुम्ही जे सर्च करा आणि माझी असं इच्छा आहे की तुम्ही प्रॅक्टिससाठी खरंच या. ओके, गुड. सो लेट्स रिझ्यूम इट अगेन. ओके.
So now we have seen how to read a record. Now let's see how to delete a record. काय बघायचं आपल्याला? डिलीट कसं करायचं? तर डिलीट करण्यासाठी आपल्याकडे मल्टिपल वेज आहे. पहिला वे, आपण जी डिक्शनरी आहे या डिक्शनरी मधून जर मला रेकॉर्ड रिमूव्ह करायचा आहे तर त्यासाठी आपण पॉप मेथड यूज करू शकतोय. कोणती मेथड यूज करू शकतोय? पॉप मेथड. या पॉप मेथड मध्ये तुम्हाला कीचं नाव द्यायचं असतं. तर आता आपल्याकडे करंटली खूप साऱ्या कीज आहे, राईट? इथे आहे बघा. सो जस्ट आय विल डू वन थिंग. Let me just create a copy of this and let me remove unwanted code. Good. So let me save this. So आता इथे मी पॉप करेल. आपल्याकडे बघा आता कीज आहे. सो मी इथे म्हणेल की मला नेम हा रिमूव्ह करायचा आहे आणि त्यानंतर आपण प्रिंट मध्ये we will just pass our dictionary. Okay, so let's clear everything. Let's run it. I'm so sorry. Okay, let's clear it. Let's run it. You will see one thing that की इथे नेम रिमूव्ह झालेला आहे. दिसतंय का? नेम काय झालेला आहे? रिमूव्ह. ओके, नाउ वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट अजून आपल्याकडे एक कीवर्ड असतो ज्याला म्हणतात डेल कीवर्ड. तर डेल मध्ये तुम्हाला जस्ट डिक्शनरी आणि तिची की पास करावी लागते. सपोज मी इथे रॅम पास केली. यू विल सी वन थिंग दॅट इफ आय ट्राय टू रन दिस, यामधून रॅम पण रिमूव्ह झाली बघा आता. तर तुम्ही डेल नावाचा कीवर्ड यूज करू शकताय किंवा पॉप नावाची मेथड यूज करू शकताय. अजून एक वे असतो ज्याला म्हणतात डिक्शनरी डॉट पॉप आयटम. ओके, and now if you try to remove this, you will see that it have just removed a memory also. दिसतंय का? मी अजून एक पॉप आयटम करेल. See, it have removed that Intel, that is a processor also. तर पॉप आयटम काय करेल, तुमचं जे रेकॉर्ड आहे ते बॅकने, यस. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? येस, या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? सो पॉपचा यूज करून तुम्ही स्पेसिफिक आयटम रिमूव्ह करू शकताय. सेम पॅटर्न डिलीट सोबत पण आहे, पण डिलीट हा कीवर्ड आहे आणि पॉप काय आहे? मेथड आहे. डिलीट इथेच यूज नाही होत, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण अजून वेगळ्या ठिकाणी यूज करू शकताय. बट पॉप हा एक त्याची की आहे. ओके, जी बेसिकली, सॉरी, पॉप ही त्याची मेथड आहे. कशाची? डिक्शनरीची. आणि त्यासोबत आपण पॉप आयटम यूज करू शकतो. पॉप आयटमने काय होतं? एंडना डेटा रिमूव्ह करतो. सो जर तुम्हाला एंडना डेटा रिमूव्ह करायचा, बघा बेसिकली काय असतं की डिक्शनरी ही ऑर्डरमध्ये स्टोअर असते. तर जी तुमची ऑर्डर आता जशी दिसते तसाच तो आयटम रिमूव्ह करत जाईल. ओके, सो पॉप आयटम इज एसेन्शियल इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह डेटा फ्रॉम बॉटम टू टॉप. जर तुम्हाला स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करायचे तर काय यूज करणार? पॉप मेथड. आणि जर त्याला अल्टरनेटिव्ह काय आपल्याकडे? ओके, गुड, व्हेरी गुड. सो लिहून घ्या. Also we will take a 5 minutes of break आणि ब्रेक नंतर आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहे. सो लेट्स हॅव ब्रेक फॉर 5 minutes. तुम्हाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? ओके, गुड. तुम्ही तुमचं अटेंडन्सचं सरांना बोलले का? अख्खा सरांना त्यांनी केलंय का अपडेट? ओके, so now let's understand one more thing. Okay, so let's say आपल्याला हे चेक करायचंय की एखादं स्पेसिफिक की सपोज आपण रिमूव्ह करतोय. ओके, वी आर जस्ट युझिंग अ एलिमेंट, जस्ट आपण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय किंवा डेटा रीड करण्याचा प्रयत्न करतोय.
तर आता आपल्याला हे तर माहिती आहे की जेव्हा आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो तेव्हा एरर येतो जर की नसेल तर आपण अशा केसमध्ये काय करू शकतो वी कॅन यूज इन कीवर्ड काय यूज करू शकतो आपण इन कीवर्ड सो विल जस्ट चेक तर आपण इन कीवर्डचा यूज करू शकतोय कसा यूज करणार आपण लेट्स अंडरस्टँड सो लेट्स से मला चेक करायचं की ती की आहे की नाही जसं आता इथे मी रिमूव्ह केलंय नेम ओके सो जस्ट आय विल से नेम इन अंडरस्कोर dict okay and just I will say is there so then we can just say print is there and if I try to run this it will return a false now आता suppose एखादा एलिमेंट नाहीये तो ऍड कसा करायचा so there is a way is there way काय आहे so we can add a record with the help of square bracket so I can just say dict name आणि मग आपण परत रेकॉर्ड ऍड करू शकतो so I can just add a record like say Lina. So if I try to run this, you will see की आता इथे आपल्याला काय आलंय ट्रू काय आलेलं आहे True. का कारण आपण तो रेकॉर्ड ऍड केलेला आहे रेकॉर्डला अपडेट पण सेम करू शकतोय आपण सो आय कॅन चेंज इट टू HP सो टू ऍड अ रेकॉर्ड दिस इज द वे व्हॉट वी कॅन डू अँड टू अपडेट दिस इज द वे हाऊ वी कॅन डू इट ओके सो वी कॅन ऍड अ रेकॉर्ड वी कॅन अपडेट अ रेकॉर्ड लेट्स से की एखाद्या डिक्शनरीची कॉपी क्रिएट करायची आपल्याला काय क्रिएट करायची copy. So I can just say underscore dict dot copy. And then I will just say new dictionary. Okay. So एक कॉपी क्रिएट होईल कॉपीने काय होतं तुम्ही एक्झिस्टिंग जर का डिक्शनरीमध्ये चेंज केलं तर कॉपी झालेल्या डिक्शनरीमध्ये तो रिफ्लेक्ट होणार नाही ओके सो दॅट इज वॉट द कन्सर्ट वी हॅव सो कोणते कोणते पॉईंट बघितले आता आपण जर तुम्हाला चेक करायचं असेल एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू आहे की नाही तर का कोणता कीवर्ड आपण यूज करतो इन जर ऍड करायचं असेल रेकॉर्ड नाहीये पण ते ऍड करायचंय तर काय यूज करणार आपण स्क्वेअर ब्रॅकेट अँड की अ न्यू की त्याचबरोबर जर एक्झिस्टिंग कीचा डेटा जर चेंज करायचा आहे तर काय यूज करणार आपण स्क्वेअर ब्रॅकेट अँड की ने अँड इफ आय वॉन्ट टू कॉपी अ एक्झिस्टिंग डिक्शनरी टू अ न्यू व्हेरिएबल काय यूज करणार आपण ओके येस प्लीज नोट दिस काय झालं मॅडम हे वरचे लिहिले ना डिलीटचं ओके येस ऑनलाईन मेंबर्स एनी क्वेश्चन एनी क्वेरी काही क्वेश्चन आहे कोणाकडे येस ऑनलाईन मेंबर हो सर ओके तेजस्विनी आवाज नाही येते प्रॉपरली सर येतोय का आवाज आता हो येतोय मॅम सर 4 डेच्या नोट्स नाही टाकल्या तुम्ही अच्छा फोर्थ डेच्या नोट नाही आलेल्या मी तेच तर विचारू राहिलो तुम्ही तर हो म्हणून राहिले मग मी विचारलं ना नोट्स आलेले आहे की नाही हा थर्डच्या हा फोर्थ चालू आहे मी फोर्थच्या विचारलं फोर्थ आणि फिफ्थ भेटलंय का सांगा ना मला तुम्ही ठीक आहे आज भेटून जातील ओके फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन्थ च्या चॅप्टरच्या नोट तुम्हाला आज भेटून जातील सर रेकॉर्डेड लेक्चरची पण लिंक टाकणार होते तुम्ही हो त्या LMS मध्ये
अजून त्या मुलांनी ऍड नाही केलंय. आज करतील ते सर्व ऍड. ठीक आहे, तर 2 मुलं इथे बेसिकली ते ऍड करून देतील आज. ओके. आणि हे जे लेक्चर्स आहे याची युट्यूबलाच प्लेलिस्ट राहील. हे मी आत्ताच सांगून देतो. तर हे लेक्चर आम्ही झूमवरून काढून युट्यूबवरती टाकतो. तुमची प्लेलिस्ट असते, तुम्ही तिथे पण बघू शकताय. ओके. आज भेटतील मॅम तुम्हाला, डोंट वरी. येस, झालं लिहून सर्वांचं? एव्हरीवन? ओके. सो जोपर्यंत तुम्हाला तिकडे लेक्चर नाही भेटती तोपर्यंत हे सेशन वाइंड अप झाल्यानंतर ग्रुपवरती मी लिंक शेअर करतोय. तुम्ही झूमच्या तिथून रेकॉर्डिंग बघू शकता टेम्पररी. नंतर ते रिमूव्ह होऊन जातील. ओके. आणि नंतर तुम्हाला ते LMS मध्ये भेटून जातील. ठीक आहे. ओके. सो येस, वी हॅव सीन दीज ऑल पार्ट्स अबाउट डिक्शनरी. तर लिस्ट, डिक्शनरी, सेट आणि टपल मध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे? Anyone has any question, any query? Yes. येस, कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे का? कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे का? ओके. सर्व क्लिअर आहे सर्वांना? विचारू प्रश्न? हा, नाही नाही नाही. हे सोडून सगळं करा, पण आम्हाला प्रश्न विचारू नका. ओके, चला सांगा मॅडम, लिस्ट बद्दल तुम्हाला काय काय समजलं? नोटबुक मध्ये आपली आपली नोटबुक ओपन करा. मी रॅन्डमली विचारेल. चला, लिस्ट मधलं काय काय समजलंय? हा मॅडम. ऑब्विसली. It has many methods like copy, then add, insert, append. आलं, एक्सेट्रा झालं का? झालं. ओके. टपल्स काय असतात तुमच्या मागे? डायगोनल मध्ये. हा, तुम्हीच. असे चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह नका देऊ. आपण नोट्स लिहिलेला आहे, प्रत्येक कोड लिहिलेला आहे. टपल्स मध्ये डुप्लिकेट हँडल होतात का? लास्ट डायगोनल मध्ये होतात का? हा, तुम्हीच. होतात. टपल मध्ये डुप्लिकेट हँडल होतात. अरे होतात ना. फक्त क्वेश्चन मार्क ऍड केला का तुम्ही डायरेक्ट नाही म्हणतात. सेट मध्ये होत नाही, त्यालाच हँडलिंग म्हणतात. बेसिकली बघा, ज्यावेळेस एक्स्ट्रा तुम्हाला विचारेल आता टपल्स मध्ये डुप्लिकेट डेटा हँडल होतात का, तर येस, हँडलिंग होते डेटाची, डुप्लिकेट डेटाची. तुम्ही त्याला रीड करू शकताय. ओके.
त्यानंतर त्याला स्टोअर करता येतो. एकच नाव मला मल्टिपल टाइम स्टोअर करता येईल. सेटमध्ये हँडलिंग करता येते का? नाही, नाही होत. ओके. डिक्शनरी आणि सेटमध्ये काय फरक आहे? सेट ह्या म्युटेबल असतात आणि डिक्शनरी पण म्युटेबल असतात. वा, व्हेरी गुड. व्हॉट अ डिफरन्स. मी स्कूलला जाते, माझी मैत्रीण पण स्कूलला जाते. हा आमच्या दोघींमधला डिफरन्स आहे. येस, ऑनलाईन मेंबर्स कोण सांगेन? सेट आणि डिक्शनरी मध्ये काय फरक आहे? येस, अहिरे समाधान, अपेक्षा MIT येवला. येस, कोण सांगेन? की व्हॅल्यू डिक्शनरीमध्ये की व्हॅल्यू पेअर डेटामध्ये स्टोअर करतं आणि सेट हे फक्त युनिक व्हॅल्यू स्टोअर करतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. येस, ऑनलाईन वाला साईश. So tell me two methods which are available in tuple. टपल मध्ये दोनच मेथड आहे. कोणते कोणते असतात त्या? ऑनलाईन साईश. येस सर. हा, टपल्स मधल्या दोन मेथड कोणत्या असतात? काउंट आणि इंडेक्स. बरोबर आहे का? ऑफलाईन वाला साईश. हा, व्हेरी गुड. कोणते कोणते असतात? काउंट आणि इंडेक्स. व्हेरी गुड. ओके. सो इफ आय वॉन्ट टू कन्वर्ट अ टपल टू लिस्ट, काय यूज करतो आपण? अरे थांबा, त्याला टपल यूज करतो. टपल टू लिस्ट मध्ये कन्वर्ट करायला लिस्ट यूज करणार ना. तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका. प्रश्न खूप सोपे. प्रश्नाच्या जी वे जो विचारलेला आहे त्याचा आन्सर द्या. आणि जर मला सेट टू लिस्ट कन्वर्ट करायचं असेल तर लिस्टच वापरतो आपण. लिस्टच वापरतो. ओके, गुड, व्हेरी गुड. बरोबर, लिस्टच यूज करतो आपण. ओके, ठीक आहे. सो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जेव्हा आपण डिक्शनरी मध्ये डेटा रीड करतो आणि गेट मेथडने जेव्हा डिक्शनरी मध्ये डेटा रीड करतो, तर दोन्ही मध्ये काय फरक आहे? ऑफलाईन वाला साईश. परत एकदा सांगतो, जर आपण स्क्वेअर ब्रॅकेटने डेटा रीड करतोय आणि जर गेट मेथडने डेटा रीड करतोय डिक्शनरी मधला, तर दोन्ही मधला फरक काय? अरे हेच तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार आहे कोणी पण. सांगा मॅडम. व्हेरी गुड. शी इज ऍब्सोल्युटली राईट. आपण एक असा कीवर्ड बघितलेला आहे जो कीवर्ड आपल्याला डिफाईन करतो की लिस्टमध्ये ती व्हॅल्यू आहे की नाही, सेटमध्ये ती व्हॅल्यू आहे की नाही आणि डिक्शनरीमध्ये ती व्हॅल्यू आहे की नाही. कोणता कीवर्ड आहे तो? गेट. गेट नावाचा कीवर्ड आपण बघितला का आतापर्यंत? कोणता कीवर्ड आहे तो? लास्ट. हा, त्याच ज्यांनी आता पेन खाणार होत्या त्या. कोणता कीवर्ड आहे? आपण एक असा कीवर्ड बघितलेला आहे जो स्पेसिफाय करतो किंवा आपल्याला रिटर्न मध्ये बुलियन व्हॅल्यू देतो, ट्रू ऑर फॉल्स, की ती व्हॅल्यू लिस्टमध्ये आहे की नाहीये, ती व्हॅल्यू सेटमध्ये आहे की नाहीये, किंवा ती की डिक्शनरीमध्ये आहे की नाहीये. कोणता कीवर्ड आहे? अरे थांबा ना, मी एका एकालाच विचारतोय ना. येस, ऑनलाईन मेंबर पायल त्रिभुवन, राणी जाधव. कोणता कीवर्ड आहे? येस, ऑनलाईन मेंबर्स. तुम्ही चॅटमध्ये पण मेन्शन करू शकता. ओके, ज्याला माहिती त्यांनी चॅटमध्ये मेन्शन करा. सांगा मॅडम. इन कीवर्ड आहे. कोणता कीवर्ड आहे? इन कीवर्ड. व्हेरी गुड. ओके, मला डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स मधला फरक कोण समजून सांगेल? सेटमध्ये डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स असतो, तो समजून कोण सांगेल?
हा, व्हेरी गुड. जी पहिल्या सेटमधली व्हॅल्यू आहे पण दुसऱ्या सेटमध्ये नाही, तीच व्हॅल्यू तो प्रिंट करेल. सिमेट्रिक डिफरन्स, बरोबर. आणि डिफरन्स काय प्रिंट करतो? डिफरंट काय प्रिंट करेल? जर दोन्ही पण एलिमेंट मध्ये ज्या कॉमन व्हॅल्यू नाहीये तो त्या प्रिंट करेल. ओके, डिफरन्स. परत एकदा सांगतो. सिमेट्रिक डिफरन्स काय करतो? सॉरी, डिफरन्स काय करेल? आय एम सो सॉरी. डिफरन्स काय करेल? पहिल्या एलिमेंटमध्ये ती व्हॅल्यू आहे पण दुसऱ्या एलिमेंटमध्ये ती नाहीये, त्या रिटर्न करेल. आणि सिमेट्रिक डिफरन्स काय करेल? दोन्हीमध्ये ज्या कॉमन व्हॅल्यू नाहीये त्या तो प्रिंट करेल. ओके. आता मला युनियन आणि इंटरसेक्शन मधला कोण डिफरन्स सांगेल? येस, स्वरूपा पिठे सांगा. तेजस्विनी जानराव. युनियन आणि इंटरसेक्शन मधला डिफरन्स कोण समजून सांगेल? सांगा मॅडम. युनियन मध्ये व्हॅल्यू मर्ज होतात. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. ओके, बरोबर. सेकंड, इंटरसेक्शन मध्ये कॉमन व्हॅल्यूज घेतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? व्हेरी गुड. ओके, येस. मला लिस्टच्या अशा मेथड सांगा ज्या बेसिकली एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी मदत करतात. लिस्टच्या अशा मेथड सांगा ज्या एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी मदत करतात. डिस्कार्ड आणि डिस्कार्ड आणि लिस्ट मधल्या. हा जो गोंधळ आता तुमचा होतोय ना, सेम ओरलला होतो. सेम. कारण हे खूप कन्फ्युजिंग आहे. डिस्कार्ड कशासाठी यूज होतं? पण लिस्ट साठी काय असतं? रिमूव्ह, पॉप, क्लिअर. ओके, रिमूव्ह, पॉप आणि क्लिअर. ओके. सो टपल मधून डेटा रिमूव्ह करता येतो का? परत विचारतोय मी, टपल मध्ये डेटा रिमूव्ह करता येतो का? इट्स इम्युटेबल इन नेचर. ओके, गुड. सो असेच कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात जे बेसिकली इंटरव्ह्यू पण क्रॅक करत नाही. ओके, खूप कॉमन आहे. आता हे का होतं? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल बेसिकली तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, यू कॅन हँडल दॅट लॉजिक्स. ओके. जर एम्प्टी कर्ली ब्रॅकेट असेल तर ती डिक्शनरी असते का सेट असतो? डिक्शनरी. एम्प्टी कर्ली ब्रॅकेट असेल तर काय असतं ते? सेट असते का डिक्शनरी असते? डिक्शनरी. अरे बाळांनो, डिक्शनरी असते ती. एम्प्टी कर्ली ब्रॅकेटला सेट कधीच म्हणत नाही आपण. ओके. जर टपल मध्ये मी इंटिजर व्हॅल्यू जर पास केली एकच, तर ती डेटा टाइप काय रिटर्न करेल? कॅर रिटर्न करेल. इंटिजर टाकलं तर कॅर रिटर्न करेल. स्ट्रिंग कशी रिटर्न करेल? अरे बाळांनो, जर मी टपल मध्ये एकच व्हॅल्यू पास केली इंटिजर, तर ती डेटा टाइप काय रिटर्न करेल? इंटिजर डेटा टाइप रिटर्न करेल. सर जर मी असा टपल जर लिहिला 1, तर याची डेटा टाइप काय असेल? इंटिजर असेल. तर टपल असेल. सपोज मी याला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर काय प्रिंट होईल? काय प्रिंट होईल?
असं किती मेंबर ज्यांना वाटतं की आउटपुट 3 प्रिंट होईल आणि असे किती मेंबर ज्यांना वाटतं की आउटपुट असं प्रिंट होईल? काय प्रिंट होईल सांगा बरं? 3 प्रिंट होईल का 111 प्रिंट होईल? बेसिकली 3 प्रिंट होईल. का? कारण त्यामध्ये एकच व्हॅल्यू पास केली. जर तुम्हाला ही खालची व्हॅल्यू अशी हवी असेल तर इथे कॉमा द्यावा लागतो. हे कन्सेप्ट समजून घ्या. ओके, त्यामुळे मी वारंवार सांगतो नोट्स प्रॉपरली लिहा. मी कोड पण सांगितलेले तुम्हाला. ओके, नो प्रॉब्लेम. येस, सो वी हॅव लर्न ऑल दिस कॉन्सेप्ट टिल नाव. ओके, आता मला लास्ट क्वेश्चनचा आन्सर द्या. जेव्हा आपण सेट यूज करतो तर त्याला इंडेक्सिंग असते का नसते? नसते. डिक्शनरीला इंडेक्सिंग असते का नसते? डिक्शनरीला इंडेक्सिंग नसते. ओके, बट त्याला की असते आणि बेसिकली ती जी की ती एक स्ट्रिंग असते, ती नंबर पण असू शकते. ओके, चला आता लास्ट पॉइंट बघूया डिक्शनरीचा. नेस्टेड डिक्शनरी. ओके, सो सपोज एक माझ्याकडे प्रॉडक्ट आहे. ओके, आणि या प्रॉडक्टमध्ये तर इथे मला काय करायचंय की प्रॉडक्ट जे आहे ना ते मला एका नंबर सिरीजने द्यायचे. ओके, तर सपोज मी ते म्हटलो की 101. हॅलो, हो. Okay, so here we can use 101 आणि नंतर परत आपण कर्ली ब्रॅकेट देऊ शकतो. सो 101 ला मी असं लाईक से नेम इज डेल. ओके, लेट्स यूज दिस डबल कोट. Then just I will say like price. Okay, price is going to be like say 1000 rupees. सेकंड परत आपण देऊ शकतोय 102. Okay, I can just say name and here I will say HP and we can just write price. Price is going to be 2000 rupees. आता जर आपल्याला रीड करायचा आहे हा प्राइस 2000चा तर कसा रीड करतो आपण? प्रोडक्ट ऑफ 101 सॉरी 102 स्क्वेअर ब्रॅकेट परत सिंगल कोट प्राइस. ओके, तर जेव्हा आपण नेस्टेड डिक्शनरी लिहितो तर आपण या पॅटर्न मध्ये ती लिहू शकतो. तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल नंबरच द्यायचा का? तर आन्सर असं काही नाही. यू कॅन गिव्ह एनी व्हॅल्यू. इथे मी असं पण देऊ शकतो P1 P2. Okay, and here I can just read, I can just use P2. So this is a way how you can provide a nested dictionary.
क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना 100%? व्हेरी गुड. नो राईट दिस डाऊन. वैष्णवी, एवढे सर्कल काढू नका, नंतर रांगोळ्या काढा, पण ती घरी काढा. सो प्रोबॅबली उद्या आपला चॅप्टर नंबर 4 संपेल. ओके. अँड टुमॉरो इज फ्रायडे, राईट? सो आपण लिस्ट डिक्शनरीचे जास्त एक्झाम्पल नाही घेतलेले, बट आय विल शेअर यू वन डिफरन्स बिटवीन दॅम. ओके. एक चार्ट मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला, त्यांचा डिफरन्स एकदम प्रॉपरली, कोणत्या मेथड कशा कशा यूज होतात त्या सर्व असतील. माझी रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने त्याची एक प्रिंट काढून ठेवायची आणि अधूनमधून जस्ट बघत जायचं. इज दॅट क्लिअर? सो if you want, I can stop the session here. We can see dictionary tomorrow, sorry, functions tomorrow, or else we can start function today also. हा, त्याचं रिझन असं आहे कारण की आपण सर्व कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स बघितलेले आहे. ओके, वी हॅव सीन द कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स. तर कॉम्प्लेक्स डेटा आपण 4 दिवसामध्ये 4 बघितल्या. लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, या 4 आहे. या सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याच्या कॉम्प्लेक्स आता वाटतंय ओरलला पण सेम कॉम्प्लेक्सिटी वाटते. ओके. Functions is something which we can start tomorrow. If you want, I can start today also. Yes, online members. ज्यांनी ज्यांनी सांगितलं टपल मध्ये डेटा डिलीट करता येतो त्यांनी प्रॉपरली वागून घ्या. हा, म्हणजे आपण म्हणतो 2च मेथड आहे आणि आपण डिलीट मेथड ऍड करतोय. किती हुशार आहे आपण. आणि आपणच म्हणतो टपल इनम्युटेबल इन नेचर. व्हेरी गुड. येस, ऑनलाईन मेंबर्स कंटिन्यू करायचं का लेक्चर? फंक्शन स्टार्ट करायचं आजच का उद्या स्टार्ट करायचं शार्प 11ला? येस. माझा आवाज नाही येते का? येस, ऑफलाईन मेंबर्स पटकन सांगा. त्यांना काही प्रॉब्लेमच नाही. तुला बेटा झालं, तुला माहितीच नाही. मी म्हणत होतो जेवायला कुठे जायचंय, ड्युट्या बदलायला जायचं का विनायकाला जायचं? नॉनव्हेज साठी. तुम्ही खातात का? हा, मग जाऊ दे, त्या विषय सोड. तुम्ही गोकुळला जा. ओके, गुजराती थाली खायला. येस, काय करायचं सांगा पटकन. फंक्शन स्टार्ट करायचं का उद्या स्टार्ट करायचं? सांगा ना. ठीक आहे. सो देन वी विल टेक एन अटेंडन्स. ओके. सो वी आर गोइंग टू स्टार्ट फंक्शन टुमॉरो. ओके, लेक्चरला कोणी एक्झिट करू नका, मी अटेंडन्स घेतोय.
उसकी तरीके यस SND स्टूडेंट ललिता ललिता एब्सेंट वैष्णवी शीतल पूनम दिव्या स्नेहा प्रतिभा निकिता कीर्ति वैष्णवी प्रेझेंट सर. तेजस्विनी प्रेझेंट सर. सोनूने गायत्री प्रेझेंट सर. ओके संजीवनी कॉलेज दोन्ही पण साईज आहेत प्रेझेंट सर. हा माहिती आहे मला धनश्री ध्यान भक्ती सिद्धी साक्षी कार्तिकी MIT येवला MIT येवला ऑफलाईन मेंबर प्रेझेंट आहे सायली सायली बोडके गरुड अपेक्षा प्रेझेंट सर. दीपाली बोडके दीपाली बोडके पीठे स्वरूपा ओमकार ओमकार नागपुरे प्रेझेंट सर. पीठे स्वरूपा सो आय थिंक सो त्यांनी मधूनच लेक्चर सोडलंय ठीक आहे नो प्रॉब्लेम ओके MIT रोटेगाव ऑफलाईन मेंबर्स काजल श्रुतिका प्रेझेंट सर. ओके निताली पायल प्रेझेंट सर. आशना आशना रुपाली आय थिंक सो शी वॉज प्रेझेंट फॉर दिस डेज कालच एक दिवस ऍबसेंट येस रुपाली रुपाली गायकवाड पायल त्रिभुवन प्रेझेंट सर. पायल तुम्ही काल ऍबसेंट होते का नाही सर. ओके मी चेक करतो एकदा प्राजक्ता मत्सागर प्रेझेंट सर. अजून कोणी आहे ज्याचं नाव नाही सांगा नाव ऐरे समाधान सर. एक मिनिट ऑफलाईन घेऊया आधी कोणतं कॉलेज आहे येस आधी विलास जाधव बरोबर स्पेलिंग बाकी मी अटेंडन्स चेक करून लावतो येस अजून कोण राहिलंय ऐरे समाधान सर MIT येवला. MIT येवला देवरे साई MIT येवला. काय नाव आहे बेटा तुझं देवरे साई अरे तुझ्या आधी होता तो ऐरे समाधान. अहिरे समाधान
येस, तुम्ही सांगा आता तुमचं. देवरे साई. झालं बेटा. हा, येस, नेक्स्ट. हा, रमेश. ठीक आहे. अजून कोणी आहे त्याची अटेंडन्स नाही? ठीक आहे. नंतर ऍबसेंट मार्क होऊन जातील ऑटोमॅटिक. ओके, डोंट वरी. ऍबसेंट असेल. येस. सो ओके. सो आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण फंक्शन स्टार्ट करणार आहे. मी नोट्स 4, 5, 6 आणि 7 या चारही पण चॅप्टर जे आहे हे मी अप करतोय. सो तुम्ही त्यांना 1 बाय 1 लर्न करा. त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट वाटले तर तुम्ही ते मला क्लिअरिफाय करू शकता. ओके. यश, आशना, यू आर प्रेझेंट राईट? ओके. Yes. ठीक आहे. फक्त काल ऍबसेंट होते तुम्ही. Yes, sir. नो प्रॉब्लेम. ओके. सो गाईज, जर तुम्हाला असं वाटत असेल की परत एक रिकॅप घ्यायचा आहे, ओके, सो वी हॅव वन मोर बॅच विच स्टार्ट्स ॲट 1:30. तुम्ही ती पण जॉईन करू शकताय. हे लेक्चर आणि ते लेक्चर सोबत असं थोडं मागे पुढे असतं, फक्त एखादा टॉपिक मागे पुढे असतो. ओके, बट यू कॅन जॉईन दॅट बॅच. अटेंडन्स इज समथिंग विच इज नॉट मॅन्डेटरी, बट तुम्ही जॉईन करू शकताय. त्याची लिंक थोडी वेगळी, म्हणजे लिंक वेगळी आहे. ज्याला हवं असेल तिने आकाश सरांना कॉल करून घ्यायचा. ठीक आहे, ती लिंक पर्सनली शेअर करते. Fine. So we will have pause for today, and thank you so much for joining this meeting. Thanks a lot.